कधी कधी मला ना असं म्हणजे बघून या महिलेचं वय इतकं जास्त होतं आणि तिने एवढा वजनाचा भार उचललेला होता हे बघून मला असं कधी कधी असं वाटते की किती मेहनत करतात लेडीज सकाळी 5 वाजता उठून. इथेसुद्धा एक महिला रस्ता झाडत होती. आता आमची मुले आमच्यासोबत मॉर्निंग वॉकला आली, त्यांनी क्रिकेटही खेळले. त्यानंतर वापस आल्यानंतर मस्तपैकी चहा घेतला. सकाळी चहा घेतल्याशिवाय फ्रेशच वाटत नाही. त्यानंतर हे माहेरून वानुळा आलेला होता माझ्या, हे उन्हामध्ये टाकायचा होता. तर मला थोडासा उशीर झाल्यामुळे माझ्या मुलीने आज देवपूजा केली. मी इथे मेथीची भाजी केली होती आणि हे पाईप घेतला होता मी तेल काढण्यासाठी, नळ. याने सोपं जाते नळ काढायला. संध्याकाळच्या वेळी आम्ही शेवग्याची भाजी केली होती. तर सगळ्यात आधी समजा शेवगा धुवून घेतला, मीठ टाकून उकडून घेतला, सोबत चहाही केलता. चहा घेतला सर्वांनी. त्यानंतर मुलासाठी भेंडीची भाजी करायची होती. ती अशा पद्धतीने केली. मागच्या आणि समोरचे कट करून त्याचे असे लंबे लंबे तुकडे करून घेतले आणि कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये थोडेसे गरम मोहरी टाकून त्यामध्ये ते भेंडी टाकली आणि मीठ टाकून झाकून ठेवली. मग ती नरम झाली, अशी मस्तपैकी नरम झाल्यानंतर ती ओपन केली आणि त्यामध्ये थोडासा लसण, कच्चा लसण म्हणजे वरतूनच टाकला, तेलामध्ये नाही टाकला. तुम्ही करून बघा एकदा अशी भेंडीची भाजी. आणि अजून थोडं मीठ टाकलं आणि लसण टाकला वरतून. हे बघा, हे शेवग्याच्या भाजीसाठी खोबरं मी थोडं भाजून घेतलं होतं. आणि त्याच्यानंतर मग वरतूनच काळा मसाला, घरगुती मसाला आहे काळा मसाला टाकला. नंतर थोडा शेंगदाण्याचा कुट्टा टाकला आणि हळद टाकली आणि थोडं झाकून ठेवून मंद आचेवर एक ते 1.5 मिनटं होऊ दिलं आणि गॅस बंद करून टाकला. आणि आधी शेवगा उकडून घेतला होता का, मग त्याच कढईमध्ये शेवगा काढून म्हणजे भेंडीची भाजी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये शेवगा फोडणी दिला. म्हणजे भांडे जास्त पडत नाहीत. लगेच भांडे घासून घेतले तर घरामध्ये जास्त भांडे पडत नाहीत. इथे बघा काळा म्हणजे खोबरं, लसण, काळा मसाला, थोडीशी धनेपूड, हळद हे टाकला आणि त्यामध्ये शेवगा, ते उकडलेला शेवगा टाकून दिला. उकळी फुटली त्यानंतर मी थोडासा कुट्टा टाकला, हलवून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली असे आणि एन्जॉय केलं जेवण. गुड नाईट.